कालपासून आपण चांगदेव 65 सुरू केली आहे. चांगदेवभूमीचा भाग म्हणून आपण चांगदेवांचं चरित्र बघितलं. ज्ञानदेवांच्या चरित्रामध्ये चांगदेवांचं स्थान कुठे येतं तो विषय तिथपर्यंतच बघितला. आपण काही चांगदेवांचं चरित्र आणखीन पुढे पाहत गेलो नाही. आपल्याला मूळ विषयामध्ये प्रवेश करताना त्याचीच पुन्हा पार्श्वभूमी थोडीशी बघायची. तर चांगदेवांनी जे पत्र पाठवलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी स्वस्ती श्री वटेषु एवढं लिहून पाठवलं आहे. त्यांची शंकराची उपासना ही वटेश्वराच्या उपासनेशी जोडलेली आहे आणि त्यामुळे तेवढं लिहिलं आणि नमस्कार का आशीर्वाद याच्यात चांगदेव गडबडले. लहानसा मुलगा ह्याला नमस्कार कसा करावा आणि ह्याला आशीर्वाद कसा द्यावा याच्या अधिकाराने, आणि ते तसंच कोरपत्र पाठवलं. ते पाठवलेलं पत्र त्यावर निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना आज्ञा केली की ह्याचं उत्तर लिहा. त्याप्रमाणे निवृत्तीनाथांनी सांगितल्याप्रमाणे ज्ञानदेवांनी तो जो कागद आहे त्या कागदावरती बसतील एवढ्या 65 ओव्यांमध्ये ते पत्र लिहून पाठवून दिलं. ते पत्र जेव्हा चांगदेवांनी वाचलं त्यावेळी चांगदेवांना म्हटलं हे काय लिहिलं आहे, आपल्याला तर काहीच कळत नाही आहे आणि त्यामुळे आपण आता हे समजावून कसं घ्यावं. आणि याचा अर्थ असा की जो योग मी सिद्ध केला त्या योगाचं सुद्धा काही महात्म्य राहिलं नाही, कारण ह्या ज्ञानदेवांनी त्याच्यापेक्षा योगातली पुढची पायरी सजीवाशी आपलं तादात्म्य करून त्या रेड्याच्या मुखी वेद वदवला, तादात्म्य सिद्ध करून दाखवलं आणि पाठीवरती वळू म्हटले रेड्याच्या पाठीवरचे. हे सगळं बघितल्यानंतर जरा मोठं आश्चर्य वाटायला लागलं की हे काय आहे आणि आत्ता पाठवलेला आपल्याला विषय आहे हा तर आपल्याला माहीतच नाही. म्हणजे 1400 वर्ष जगून इतक्या अनेक प्रकारांनी आपण सगळं तत्त्वज्ञान आहे, व्यवहार आहे. आपण काल बघितलं की कुठला विषय येत नव्हता असं नाहीच आहे. मंत्रशास्त्र आहे, आता योगशास्त्र आहे, उपनिषद आहेत, सगळे विषय साहित्यापासून, शास्त्रापासून, विद्यांपासून, पुष्कळ माणसाला मोहित करणाऱ्या मोहिनी विद्यांपासून कुठला विषय नाही वर्ज नाहीच त्यांना. ते म्हणाले पण हे आपल्याला कधी कळलं नाही. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की ज्ञानदेवांना सांगायचं की तुम्ही मला भेटायचं आहेच, ह्यात तुम्ही लिहिलं आहे. आता आपण शेवटाला येऊ तेव्हा कळेल आपल्याला की त्यात त्यांनी म्हटलं की अरे तुला माझ्याकडे मला तुझ्याकडे येण्याची गरज काय, आत्मरूपाच्या पातळीवर आपण दोघं एकच आहोत. त्यामुळे तू जिथे आहेस तिथेच आणि मी जिथे आहे तिथेच आपण एकमेकांना भेटलेलेच आहोत. भेटलेले आहोत असं म्हणण्यात सुद्धा वेगळेपण आहे म्हणाले, त्याचीही काही आवश्यकता नाही. आणि असा तो सगळा शेवट आहे. त्यामध्ये जो विषय मांडला आहे तो विषय आहे तो अद्वैताचा आहे, पूर्ण अद्वैत. त्याच्यामध्ये शुद्ध अद्वैत आपण म्हणणार नाही, ते केवल अद्वैत असं म्हणू, कारण शुद्ध अद्वैत वल्लभाचार्यांचं आहे आणि केवल अद्वैत शंकराचार्यांचं आहे. इथे जी भूमिका स्वीकारली आहे त्या भूमिकेमध्ये अगदी सरळ, अगदी स्वच्छपणाने त्यांनी अध्यास किंवा आभास, तर अध्यासवाद किंवा आभासवाद म्हणू आपण, की तोच विषय इथे चर्चेला घेतला आहे. म्हणजे शंकराचार्यांनी ज्या पद्धतीने अद्वैत मांडलं आणि कशी मांडणी केली ती मांडणी आपण बघूया. यामध्ये जे चांगदेव 65चं छोटं प्रकरण आहे, अगदी 65 ओव्यांचं, पण तरीसुद्धा वारकरी संप्रदायाची धारणा अशी आहे की ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी ही काय गीतेवरची टीका आहे आणि ती वारकऱ्याची जीवनधारा आहे. कसं जीवन चालावं त्याला पूर्ण मार्गदर्शन करणारं ते तत्त्वज्ञान आहे. त्यानंतर अमृतानुभव आहे जो निवृत्तीनाथांनी त्यांना सांगितला की आपण आता आपला अनुभव लिहा. त्यावरती अमृतानुभव लिहिला गेला. ते निखळ तत्त्वज्ञान आहे. आणि चांगदेव 65 सुद्धा त्या निखळ तत्त्वज्ञानाचं अगदी ज्याला आपण व्यावहारिक पातळीवरचं त्याचं अभिव्यक्तीचं स्वरूप आहे. म्हणजे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स की सद्गुरू कसा असतो, शिष्य कसा असतो,
सद्गुरूचा शिष्याच्या विषयीचा भाव कसा असतो, शिष्याचा सद्गुरूच्या विषयीचा भाव कसा असतो, असं एक व्यावहारिक पातळीवर जसं ज्ञानेश्वरीमध्ये कुंडलिनी योग त्यांनी असाच प्रॅक्टिकली व्यवहारतः प्रयोगशीलतेने स्वच्छ करून उघड करून मांडलेला आहे, तसाच इथे तत्त्वज्ञान मांडलेलं आहे. इथे तत्त्वज्ञानाचा विचार करताना केवळ अद्वैताचाच विचार केला आहे असं नाही आहे. अद्वैत तत्त्वज्ञानाबरोबर त्यांनी अजातवादाचा पण विचार केला. शंकराचार्यांनी अद्वैताचं तत्त्वज्ञान सांगताना जे म्हटलं आहे की मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दामध्ये म्हणाले अद्वैताचं निरूपण करतो. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. म्हणाले अगदी अर्ध्या श्लोकाच्या अर्ध्या ओळीमध्ये तुम्हाला सांगतो. हे तत्त्वज्ञान 2 सूत्रावरती आधारलेलं आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. ब्रह्म सत्य आहे आणि जगत हे मिथ्या आहे. म्हणजे जगताच्या ठिकाणी ते जसं दिसतं तसं ते नाही, किंवा ते जसं आहे तसं आम्हाला भासत नाही. ते जसं आहे त्यापेक्षा आम्हाला वेगळं भासतं. आणि जीवो ब्रह्मैव ना परहा. जीवसुद्धा परब्रह्मापेक्षा वेगळा नाही. परब्रह्माचं जे सामर्थ्य आहे तेच सामर्थ्य जीवाचं आहे. मग ते गेलं कुठे आमच्यापासून? केवळ उपाधी, केवळ चित्ताची उपाधी, केवळ अविद्येची उपाधी. ह्या सर्व उपाधींचा विचार केला तर तो जो संग आहे तो संगच फक्त ह्या ठिकाणी जीवाला त्या ब्रह्मपदापासून दूर करतो. माऊलींनी त्याच्याच संदर्भामध्ये विषय मांडायला सुरुवात केली आहे. आणि त्यांची जी पहिली ओवी आहे, जी ओवी त्यांनी पाठवलेली आहे चांगदेवांसाठी, त्या 65 ओव्यांमधली पहिली ओवी स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगदा भासू. जो लपतो तेव्हा जगताचा आभास होतो. दावी मग ग्रासू प्रकटला करी. आणि तसंच दुसराही अनुभव तो दाखवतो की जेव्हा तो प्रकट होतो त्यावेळी ह्या सगळ्या विश्वाचं भान मावळवीत विश्वाभासू, तसा तो विश्वाचा आभास मावळवून टाकतो. हे विश्व त्याच्याकरता शिल्लक राहत नाही. म्हणजे दोन्ही ठिकाणी जगदाचा आभास निर्माण करणं आणि ह्या दिसणाऱ्या विश्वाचा आभास नष्ट करून टाकणं, दोन्हीही अनुभव आहेत. हे दोन्हीही अनुभव ह्या अद्वैतामध्ये येतात. आता त्या अनुभवाचं स्वरूप आपल्याला समजून घ्यायला ह्या थोडं अद्वैताच्या तत्त्वज्ञानाची पार्श्वभूमी आपल्याला बघायला पाहिजे की कशाकरता त्यांनी त्याचा अध्यास म्हटलं, कशाकरता हा विषय जगदाभास का म्हटलं, या जगताचं स्वरूप सत्य का नाही स्वीकारलं, आभासात्मक का स्वीकारलं, असा सगळा तत्त्वचिंतनाचा विषय आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अद्वैतामध्ये काय स्वीकारलं आहे, अद्वैताचा पहिला सिद्धांत काय आहे. की अद्वैताच्या पहिल्या सिद्धांतामध्ये आपण जर व्यवहाराच्या पातळीवर दृष्टांत घेऊन पाहायला लागलो तो कुंभार आहे आणि कुंभार मडकी घडवतो. त्याला मडकी घडवायला पाणी लागतं, माती लागते, चाक लागतं, थापटणं लागतं, हे सगळं लागतं. पण तो अधिक कुंभार असावा लागतो, कारण नाही तर कुणीतरी उत्तम मोतीचुराचे लाडू करणारा आचार्य आणला आणि त्यांना सांगितलं तुम्ही इतकी सुंदर मोतीचुराचा लाडू करता, इतक्या सुंदर कळ्या पडता, तुम्हाला काय मडकी घडवायला अवघड आहे. तो म्हणाला मला कसं मडकी घडवता येईल, मी काही मडकी घडवणारा कुंभार नाही आहे, मी आपला आचार्य आहे, माझा विषय वेगळा आहे. तसं मडकं घडवायचं तर मडकं घडवायला तो कुंभारच असायला पाहिजे, त्याच्याशिवाय ते मडकं घडवता येणार नाही. तर कोणती कोणती कारणं आवश्यक आहेत काही निर्माण व्हायला, एका कुंभाराने मडकं घडवायला कारणं कोणती? 2. अद्वैत सांगतं 2 कारणं आहेत. अद्वैत कशाला व्यवहारच सांगतो, निमित्त कारण, त्याला एक निमित्त लागतं. तो व्यक्ती जी घडवणारी आहे ती निमित्त कारण आहे. कुंभार निमित्त कारण आहे की तो मडकी घडवणार आहे. आणि मडकी घडवण्याकरता लागणारी माती, चाक, थापटणं, हे सगळं पाणी, हे सगळं काय आहे तर हे त्याचं उपादान कारण आहे. तर निमित्त आणि उपादान कारण. आता
आता जग बघायचं आणि परमात्मा बघायचं. प्रश्न काय आहेत आपले? प्रश्न सगळ्यांनाच पडलेले, जे चांगदेवांनाही पडलेत, किंवा जर चांगदेवांना पडला नसेल तर माऊलींनी त्यांच्या मनामध्ये तो निर्माण केला आहे. जसं तिकडे समर्थांनी, सगळे संत एकाच पद्धतीने पुढे जातात. समर्थांनी काय केलं? आत्माराम तसाच लिहिला आहे. अरे म्हणाले, शिष्या तू इतकं करतोस, इतका अभ्यास करतोस, इतक्या प्रकारांनी साधन करतोस, तुला कधी प्रश्न नाही पडला? माझा शिष्य म्हणून सारखा माझ्या सेवेत आहेस की हे जग कुठून आलं, मी कुठून आलो, हे कसं घडलं, काय प्रयोजन आहे, हे तुला कधीच नाही वाटलं का? तुला हे कधीच समजून घ्यावं असं नाही वाटलं का? तर तो म्हणतो, नाही गुरुजी, खरंच नाही वाटलं. मग म्हणाले, आता मी सांगतो तुला, आणि ह्याच्यातून कसं सुटावं तेही सांगतो. असं म्हणून त्यांनी जो विषय मांडला आहे ते म्हणाले, अरे तुला नाही तळमळ लागली तर तळमळ मलाच लागली आहे तुला शहाणं करण्याची. म्हणून त्यांनी आत्मारामासारखा 5 समासांचा एक छोटंसं प्रकरण वजा ग्रंथ लिहिलेला आहे. तसं इथे हा सुद्धा तसाच भाग आहे की माऊलींना वाटतं एवढा अधिकारी मनुष्य आहे, इतक्या क्षेत्रामध्ये एवढं ज्ञान मिळवलेलं आहे, आणि त्याला हा विषय समजत नाही म्हणजे कसा. त्यामुळे त्यांनी ही अद्वैताच्या प्रक्रिया सांगायला सुरुवात केली आहे. तर ह्या अद्वैताच्या प्रक्रियांमध्ये अगदी मूलभूत आपण विचारात घेतलं तर आत्ता आपण म्हटलं तसं हे जग निर्माण कसं झालं, हे जग निर्माण कुणी केलं, तर हे जग निर्माण करणाऱ्याची व्याख्या काय? त्याची व्याख्या अशी आहे की जन्माद्यस्य यतः, जो ह्या संबंध ब्रह्मांडाच्या निर्मितीला, पोषणाला आणि त्याच्या नाशाला किंवा लयाला कारण आहे, असा हे सगळं जो करतो तो, मग ते कोण आहे? ब्रह्मसूत्रकारांनी ते ब्रह्म आहे असं म्हटलं की ब्रह्मसूत्राचे जे 4 पहिली सूत्र आहेत, तर तशी ती चतुसूत्री आहे ब्रह्मसूत्राची. त्यातला हा जन्माद्यस्य यतः ह्या चतुसूत्रीनी त्यांनी सांगितलं की या जगाचं निमित्त कारण कोण आहे? हे जग निर्माण करण्याकरता कुणाचं कौशल्य, कुणाची इच्छा, काय शब्द जो वापरायचा असेल तो, पण हे निर्माण करण्याकरता कोण निमित्त झाला? तर परमात्मा. निमित्त कारण परमात्मा आहे. त्याचं विशेष असं आहे की त्याचं उपादान कारण पण काही पाहिजे हां, त्याचं उपादान कारण पण परमात्माच आहे. उपादान कारण हे सगळं सृष्टी निर्माण करण्याकरता जे जे लागलं त्यांनी मायेपासून सगळं आणलं. ही सृष्टी निर्माण करताना माया आली, ही सृष्टी निर्माण करताना पंचमहाभूतं आली, ही सृष्टी निर्माण करताना भगवंताला स्वतःचं चैतन्य अधिष्ठान म्हणून द्यावं लागलं. ही जी प्रकृती आहे त्या प्रकृतीने, जिला अष्टधा प्रकृती असं म्हटलं आहे, तिने त्रिगुण जवळ घेतले आणि पंचमहाभूतं आणि त्रिगुण हे मिळून त्या अष्टधा प्रकृतीच्या साह्याने तिने हे सगळं जग निर्माण केलं. या सगळ्यासहित तिने जे निर्माण केलं, या सगळ्यांच्या साह्याने तिने जे निर्माण केलं त्याला काय म्हटलं? त्याचं उपादान कारण. मग आता आम्ही म्हणून टाकलं की निमित्त कारण परब्रह्म आहे. मग त्याचं उपादान कारण कोण आहे? परब्रह्मच आहे. व्यवहारात तसं होत नाही. लौकिक व्यवहारामध्ये निमित्त कारण वेगळं असतं आणि उपादान कारण वेगळं असतं. आता निमित्त कारण, कुंभार आणि मडकं घेऊ. आता कुंभार आणि मडक्यामध्ये निमित्त कारण कुंभार आहे, उपादान कारण कुंभार होईल का? नाही होणार. उपादान कारण ह्या सगळ्या वस्तू असल्याशिवाय काय करणार? त्यामुळे ह्या सगळ्या वस्तू घेतल्याशिवाय, म्हणजे चाक आहे, थापटणं आहे, पाणी आहे, माती आहे, हे सगळं घेतलं आहे आणि मग मळायला बाकीच्या सर्व गोष्टींना जे जे काही आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी एकत्रित केलेल्या आहेत आणि त्याच्यामधून हे तयार झालं, मडकं तयार झालं. आता मडकं तयार झाल्यानंतर हे जे निमित्त कारण आहे, हे निमित्त कारण आणि इथे उपादान कारण एक होईल का व्यवहारामध्ये? कारण कुंभार आणि मडकं कधी एक होणारच नाही. मडकं वेगळं आहे आणि कुंभार वेगळा आहे. कुंभाराने एक मडकं घडवलं, ठेवून दिलं, 25 मडकी घडवली, ठेवून दिली, ठीक आहे. तो घडवतोय आणि ठेवतोय, सोडतोय.
कारण त्याचं कामच तेवढं आहे की कुणाच्या करता तो विषय त्यांनी टाकून दिला. आता त्यांनी रांजण घेतली, परळ घेतलं, काही घेतलं, तो मडकी घडवतोय, तो रांजण घडवतोय, तो परळ घडवतोय, हे सगळं घडवत तो चालला आहे. तो निमित्त कारण आहे आणि त्याला उपादान कारण असल्याशिवाय त्याला काही हे घडवता येत नाही. ह्या सर्व वस्तू आहेत. आपण मगाशी म्हटलं तसं की एखाद्या माणसाने कुंभाराला मातीचा थापटण्याच्या ऐवजी, मगाशी म्हटलं तसं आचार्याला मोतीचुराचा लाडू सांगावा तर त्याला डाळीचं पीठ, तूप, केशर, साखर हे सगळं आणून दिलं. थोडं हे घेऊन काय करू मी, मला मडकं घडवायचं आहे, मला माती द्या. व्यवहारामध्ये निमित्त कारणाला पण मर्यादा आहे. व्यवहारामध्ये उपादान कारणाला पण मर्यादा आहे. व्यवहारात कुणीही उपादान कारण होऊ शकत नाही. उपादान कारण योग्यच असावं लागतं. व्यवहारामध्ये निमित्त कारणसुद्धा योग्यच असावं लागतं. परमार्थामध्ये, अद्वैतामध्ये परमात्माच निमित्त कारण पण आहे आणि उपादान कारण पण आहे. त्याला आपल्याकडे अद्वैत तत्त्वज्ञानात काय म्हटलंय की परमात्मा हा अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. तो अभिन्न आहे, दुसरं कोणीही नाही. ह्याही सृष्टी निर्माण करण्याकरता भगवंताला काही कोणाकडे मागावं लागत नाही, कुणाच्याकडून मागून आणावं लागत नाही. हे सगळं कुठे संपलं का, आता पेट्रोलचा साठा संपला तर आमचं काय होईल, आता हळूहळू ह्या पृथ्वी तलावरती जर लोक असेच घरं बांधायला लागले आणि सगळी जमीन जर अडवायला लागले तर आमच्या भोजनाचं, आमच्या अन्नाची व्यवस्था काय होईल, हे सगळं धान्य पिकेल की नाही, सगळ्या समस्या मनुष्याला निर्माण होतात त्याच्या. पण देवाला यातलं काही कमी पडलं आहे, त्या परब्रह्माला यातलं काही कमी पडलं आहे वगैरे, त्याला समस्या नाही आहे. त्याला कशाचीच समस्या नाही. सगळं त्याच्याचपासून निर्माण होतं. निमित्त कारणत्व पण त्याच्याचकडे आहे आणि उपादान कारणत्व पण त्याच्याचकडे आहे. म्हणून ह्या जगाचं उत्पत्ती, स्थिती, लय कारणत्व कोणाकडे आहे? ब्रह्माकडे आहे. आणि म्हणून ह्या जगाचं कारण जर कोण असेल किंवा करणारा, हे जग निर्माण करणारा जर कोण असेल तर तो परमात्माच आहे. हे अद्वैत सिद्धांतांनी आधी सिद्ध केलं आणि त्यांनी सांगितलं की मग जग काय झालं. आता हे ब्रह्माची बाजू झाली आमची पक्की. त्या ब्रह्माचे मग तटस्थ लक्षणं सांगितली. हेच तटस्थ लक्षण घ्यायला हरकत नाही. ब्रह्माचं स्वरूप लक्षण सांगितलं, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ते त्याच्या ठिकाणी सत, सत्ता त्याचीच आहे, त्याच्याच सत्तेने सर्व काही होतं. सत म्हणजे असणे, बीइंग, असणे. आणि हे अस्तित्व या जगाचं, म्हणून सत्ता. जगाचं अस्तित्व कुणाच्यामुळे आलं आकाराला? ती सत्ता कुणामुळे आकाराला आली? तर म्हणाले ती सत्ता आकाराला आली ती त्या परमात्म्यामुळे, म्हणजे त्याचंच कारणत्व आहे. आणि म्हणून सत पासून सत्ता, केवळ असणे ही त्याची वस्तुस्थिती आहे. आणि हे जग, ह्याचं अस्तित्व ही त्याची सत्ता आहे. आणि म्हणून या सत्तेनी, त्याच्या सत्तेनी हे जग चालतं. आपल्याला बाकीचे काही गुणधर्म वगैरे घ्यायला नको आहेत. आता दुसरं, हे जग आम्ही पाहतो, हे जग पाहतो त्याच्याकरता आम्हाला अद्वैत तत्त्वज्ञान काय सांगतं? आम्हाला अद्वैत तत्त्वज्ञान सांगतं की म्हणाले ह्या जगामध्ये अनेक प्रकारांनी आपल्याला वेगवेगळे बदल लक्षात येतात. वेगवेगळ्या प्रकारांनी अनेक गोष्टी आपल्याला दिसतात. आपल्या दृष्टीला जसं वाटतं तशा दिसतात. आपली त्यावेळची मनोवृत्ती जशी असते तशा दिसतात. कारणं अनेक आहेत. पण जे जसं आहे तसं काही आपल्याला दिसत नाही. जे जसं आहे तसं आपल्याला दिसत नाही याच्याकरता दिलेला दृष्टांत आपल्याकडे असा आहे की रज्जू आणि सर्प, त्याच्यानंतर शुक्ती आणि रजत, हे प्रसिद्ध दृष्टांत आहेत. रज्जू आणि सर्प, अर्धवट उजेड आहे, एक जाड दोरखंड पडलेला आहे खाली. आपण पुढे आलो, अरे तो दोरखंड असा पडला आहे की एकदम साप आहे असं वाटावं. आणि तो साप आहे असं म्हणून घाबरला, त्याची बोबडी वळली,
त्याला घाम फुटला, त्याला काही सुधरेन असं झालं. आणि तो सा 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 प प कु त्याला म्हणता येतंय कुठे, इतका बोबडी वळली त्याची. आणि तेवढ्यात कोणीतरी आलं, त्यांनी मागून दिवा लावला, त्यांनी पाहिलं तर दोरी हसायला लागला. अरे म्हणाला, काय घाबरलो मी, त्या दोरीलाच घाबरून इतक्या प्रकारे आरडाओरडा करत सुटलो. म्हणजे जे मगाशी दर्शन होतं, जे आधी त्या दोरीचं दर्शन झालं, तो म्हणाला, काय हो, अगदीच मला भास झाला. हाच आभास आहे. हे जग जे आहे, या जगाचा आम्हाला आभास होतो. ते जसं आहे तसं आम्हाला दिसतच नाही. हे जग जे आहे, हे निर्माण झालेलं जग, व्यावहारिक पातळीवरचं जे जग आहे, ते आम्हाला जे रूप दाखवतं किंवा आम्ही त्याच्याकडे जे पाहतो, ते आम्ही आमच्या नजरेने पाहतो. म्हणून आपल्याकडे विज्ञानातला जो सिद्धांत आहे ना, फेनॉमिनन चेंजेस विथ द स्केल ऑफ ऑब्झर्वेशन, जो मिळणारा सिद्धांत आहे किंवा जी आम्हाला प्राप्त होणारी अनुभूती आहे, अनुभव आहे, तो अनुभव कसा बदलतो? विथ द स्केल ऑफ ऑब्झर्वेशन. पाहणाऱ्या माणसाला पटलं नाही की तो धडाधड जाळत सुटतो, मारत सुटतो, दगड फेकत सुटतो. त्याची भूमिका झाली. जो शहाणा आहे तो तीच घटना पाहत असतो, पण तो म्हणतो ह्याच्यातून योग्य प्रकाराने बाहेर कसं पडावं. घटना एकच असते, त्याच्याकडे पाहणं मात्र भिन्न भिन्न असतं. आणि ते भिन्न भिन्न पाहणं जे आहे ते कशावर अवलंबून आहे? ते आमच्या दृष्टीवर अवलंबून आहे. आमची दृष्टी जी आम्हाला दाखवते तोच आमचा आभास आहे. आम्हाला चांगलं दाखवते, कुणाला वाईट दाखवते, कुणाला योग्य दाखवते, कुणाला अयोग्य दाखवते, पण जे दिसतं ते आभासात्मक आहे. आता ते म्हणतात फक्त आभासातच जग दिसतं असं नाही. जे जसं आहे तसं दिसत नाही, ते वेगळं दिसतं. मुळात ते कसं आहे त्याच्यापेक्षा ते वेगळं का दिसतं? ह्याच्याकरता एकच सत्ता नाही आहे कार्याची. हे कार्य आहे. हे जग जे आहे हे कार्यरूपाने आम्हाला दिसतं आहे, ते कारणरूपाने दिसत नाही. आमचा प्रश्नच तो आहे ना की ह्या जगाला निर्माण करणारं कारण कोण, त्याचा कर्ता कोण, ह्या जगाचं कारण कोण आहे? कारण आम्हाला माहीत नाही. आम्हाला काय माहिती आहे? आम्हाला हे कार्य माहिती की आम्ही आहोत इथे, या जगात आहोत, या ठिकाणी राहतो आहोत, हे आम्हाला माहिती आहे. ह्याचा अर्थ काय झाला? ते म्हणतात या जगामध्ये मनुष्य परिणाम पाहतो. कार्य नावानी एक परिणाम पाहतो. एक कार्य, त्याच्याकरता पण आपला प्रसिद्ध दृष्टांत आहे तत्त्वज्ञानामधला. कारणाचं कार्य कसं पाहतो? कारण आम्हाला माहीत नाही, असो की नसो, पण कार्य आम्हाला माहिती आहे. की कार्य काय दिसलं आम्हाला? दही. अहो काय सुंदर दही हो. आम्ही UP-मध्ये गेलो, काय तिथे कुठे गाईंचं इतकं सुंदर दूध, त्या दुधाचं इतकं सुंदर दही, काय मधुर, काय चव. चालला माणूस त्याचं वर्णन करत. तर त्यांनी कशाचा अनुभव घेतला? अत्यंत सुंदर अशा मधुर दह्याचा अनुभव घेतला. त्याच्या मागे गेला. तो म्हणाले बघा आमच्या महाराष्ट्रात आता नाही राहिलो हो असं. किती दिवसाचं साठवून ठेवतात, पाश्चराईज करतात, पिशव्या भरतात. या इथे अगदी ताजं दूध प्यायला मिळतं, मजा वेगळी आहे. दूध, त्याचं मूळ कारण काय झालं? दूध. आता हे जे दूध आहे, आता ह्याच्यामध्ये पुन्हा तेच लावायचं, निमित्त कारण आणि उपादान कारण. तर आता निमित्त कारण कोण आहे? आमचे यादव, जे दूध लावणार विरजण. त्यामुळे त्या दुधाचं निमित्त कारण, की ज्यांचा व्यवसाय सगळा दुधाचाच आहे, कृष्ण यादवच होता ना, गवळी तो. आणि तो जितका सुंदर त्या दुधाचं सगळं करील, पुढचं एक 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 ताक आहे, लोणी आहे, तूप आहे, तसं कोण करणार? तर म्हणाले निमित्त कारण कोण आहे? तर तो गवळी आहे. ते सगळं दुधाची सगळी पुढची प्रक्रिया करणारा आणि वेगवेगळे पदार्थ त्याच्यापासून बनवणारा तो असलाच पाहिजे व्यवहारात. तो आहेच, त्याची काही अडचण नाही आत्ता इथे आपल्याला. आता उपादान कारण काय आहे? उपादान कारण दूध आहे. हे जे उपादान कारण आहे ह्याचं आम्ही काय केलं? दही. आम्हाला माहिती आहे प्रोसेस कसं करायचं ते, त्याला तर चांगलंच माहिती आहे, त्यांनी उत्तम दही तयार केलं. आता दुधाचं दही होणं हे काय आहे? मला दूध पण माहिती आहे, दूधही मी बघते, मला दही पण माहिती आहे. त्याच दुधातलं थोडंसं दूध बाजूला काढून त्याला विरजण लावलं आहे आणि ते दही सुंदर झालं आहे. म्हणजे आत्ता ह्या ठिकाणी हे जे कार्य आहे, ह्या कार्यामध्ये जे कारण आहे
आणि हे जे कार्य आहे, हे दोन्हीही उपादान कारण रूपाने सारखेच महत्त्वाचे आहेत आणि सारखेच राहिलेत. आम्हाला दूध दूध म्हणूनच दिसतं, आम्हाला दही दही म्हणूनच दिसतं आणि दुधाचा परिणाम झाला म्हणजे दुधामध्ये बदल झाला म्हणून दही झालं, हे पण आम्हाला कळलं. म्हणजे ह्याच्यात जेव्हा कारण आणि कार्य दोन्हीही सारखंच राहतं, दोघांमध्येही ते उपादान कारण जसंच्या तसं मूळ रूपामध्ये शिल्लक राहतं, त्याला काय म्हणतात? परिणामवाद. हा परिणाम आहे. आम्हाला जगामध्ये असं परिणाम पावलेल्या अनेक गोष्टी, रोजचं धान्य आहे, आम्ही रोज भात करून खातो. काय करतो? त्या तांदूळाचा परिणाम करतो आणि तो परिणाम करून भात होतो. आम्हाला माहिती आहे की इथे तांदूळ आहे आणि इथे त्याचा भात आहे. उद्याचं कोणी अगदी तांदूळासारखं दिसणारे आता आजकाल म्हणतात की बासमती तांदूळामध्ये किंवा चायनामधून येणारा आमच्याकडे तांदूळ आहे त्याच्यामध्ये प्लास्टिकचा तांदूळ असतो, त्यांनी पोटावर किती परिणाम होतात, ते खाऊ नका. सारखी आमच्याकडे जाहिराती चालू आहेत आणि व्हॉट्सॲपवर मेसेजेस फिरत आहेत. म्हणाले असा तांदूळ घेतला प्लास्टिकचा, आम्ही घेतला लोखंडाचा, असा तांदूळ जर बेमालूम तांदूळासारखा केला तर तो प्रेशर कुकर काय, प्रेशर कुकरचे मम्मा पप्पा आणले तरी शिजणार नाही. कसा शिजेल? शिजणंच शक्य नाही. त्यामुळे हा जो मूळ वस्तू आहे, जो लोखंडाचा तांदूळ आहे, तो त्याच्या परिणामाला पावतच नाही. म्हणजे हे उदाहरण बाद आहे. उदाहरण कोणतं आहे की चांगला तांदूळ आहे आणि तयार झालेला चांगला भात आहे. भात भात म्हणून आहे, तांदूळ तांदूळ म्हणून आहे, दोन्ही सत्य आहे. म्हणजे ही सत्ता, शब्द काय आहे? ही कार्याची सत्ता. कार्याची सत्ता काय झाली? भात. कारणाची सत्ता काय झाली? तांदूळ. या उपादान कारणांच्या मध्ये दोघांचीही सत्ता बाधित होत नाही. पण आता उदाहरण कोणतं घेतलं आपण? विवर्तवादाला. विवर्ताच्या मध्ये आपण उदाहरण घेतलं रज्जू आणि सर्प. आता पाहणारा कोण? आपण पाहायला आलो, अर्धवट अंधारात पाहायला आलो, ते दोरखंड पडलेलं पाहिलं. म्हणजे आपलं जे उपादान कारण आहे मूळचं, ते काय आहे? कारणाची सत्ता म्हणजे आमचा तो रज्जू आहे. रज्जू म्हणजे तो दोरखंड आहे आणि आम्हाला त्या अर्धवट उजेडात काय दिसलं? साप. म्हणजे आमचं जे कार्यरूपामध्ये असणारं परिणाम झालेलं आहे ना, ते आता वेगळं दिसलंय ना आम्हाला, तसं दिसलं नाही आहे. ते काय दिसलं? सर्प. म्हणजे कारण आहे दोरखंड आणि कार्य आहे सर्प. कारणाची सत्ता काय आहे? दोरखंड. कार्याची सत्ता काय आहे? सर्प. लावला दिवा, दिवा लावल्याबरोबर अरे कुठे गेला सर्प? दोरखंडच राहील. म्हणजे कारणाच्या सत्तेपेक्षा विषम किंवा असम त्याच्यासारखं नसलेलं काहीतरी भलतंच दिसलं म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? आभास. मग हे जग कसं आहे? हे जग तसं आहे. आता कसं तसं म्हणायचं? आता आपण दोन विषय घेतलेत, आपल्याला माहिती आहे निमित्त कारण आहे. त्यातला आपण निमित्त कारण तो साप नाही म्हटल्यावर हसायला लागलो. लगेच म्हटलं आता चहा करा, आता जरा टेन्शन झालं होतं गेलं. आता म्हणाले हे जे निमित्त कारण आहे, जग निर्माण करणारं हा परमात्मा. उपादान कारण ह्या जगामधली पंचमहाभूतं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी की ज्यांच्या साह्याने हे जग त्यांनी निर्माण केलं आहे. तर आम्हाला दिसणारं जे जग आहे व्यवहारामध्ये, त्या जगामध्ये आणि निर्माण करणारा हा जो परमात्मा आहे, ह्या दोघांच्या त्या कारणसत्तेमध्ये आणि हे निर्माण झालेल्या जगाच्या कार्यसत्तेमध्ये साम्य आहे का वैषम्य आहे? साम्य नाही आहे. आम्ही त्या परब्रह्मासारखे नाही आहे. ते परब्रह्म शाश्वत आहे, आम्ही नश्वर आहे. ते परब्रह्म निर्गुण आहे, निराकार आहे, सर्व शक्तींनी संपन्न आहे. आमच्याकडे हे काहीच नाही आहे. म्हणजे निमित्त कारणाची सत्ता जी होती त्याच्यासारखी ह्या उपादान कारणाची सत्ता राहिली नाही. आणि ते तसं दिसत नाही, ते तसं भासत नाही. म्हणजे काय झालं?
हे जग जे आहे, हे जग त्या ब्रह्मावरती उत्पन्न झालेला आभास आहे. हे जग आहे. आता आपल्याला कळलं की नाही की आपण जसा त्या रज्जूवरती सर्प केला होता, आम्हाला आभास आम्हाला ते भासलं तसं, वाटलं तसंच इथे आहे की इथे हे जे जगत आहे, हे जगत काय आहे? काही नाही आहे. त्याचं निमित्त कारण, त्याचं मुख्य उपादान कारण आता आपण विसरायचं नाही सारखं की ते फक्त निमित्त कारण नाही आहे, ते अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. म्हणजे ते निमित्त कारण पण आहे, ते उपादान कारण पण आहे. आता ते जग म्हणून तयार झालं आहे, पण आम्ही जगाला काय म्हणतो? हे सगळं सत्य आहे, ते जसं दिसतं तसं सत्य आहे. हा हिमालय सत्य आहे, समुद्र सत्य आहे, आम्हाला एवढी सगळी शहरं आहेत, विमानं आहेत, रॉकेट्स आहेत, सगळ्या ग्रहमाला आहेत, सगळं सत्य आहे. असं कसं होईल? तुम्ही ह्याला मिथ्या म्हणता. पण त्याचं जे मूळ उपादान कारण आहे ना, तसं हे काही नाही आहे. तत्त्वज्ञान आम्हाला सांगतं. आता आपण पुढे काय बघायचं की हे निमित्त आणि हे उपादान कारण. आता हे जे उपादान कारण आहे, ह्या उपादान कारणाची जी सत्ता आहे, किंवा निमित्त कारण उपादान कारण एक आहे, आपल्या मनात गोंधळ ठेवायलाच नको, दोन्ही एक मिळून सत्ता असं म्हटलं तर हे जग निर्माण झालं. आपण म्हटलं ना, त्या ब्रह्माची एक गुणधर्म मगाशी घेतला, त्याचं तटस्थ लक्षण घेतलं. तटस्थ लक्षण काय होतं? सत्यम, ज्ञानम, अनंतम, नित्यम ब्रह्म. त्यात आता आपल्याला कोणाशी व्यापार करायचा आहे? सत्ता. आता आपण सारखं कारण सत्ता आणि कार्यसत्ता म्हणतोय. ते उपादान कारण आपल्या डोळ्यापुढे ठेवलंय. आता ह्या उपादान कारणाची सत्ता म्हणजेच निमित्त कारणाची सत्ता, हे आता बिलकुल मनातनं बाजूला करायचंच नाही. पक्क एकच आहे, अभिन्न निमित्तोपादान कारण. तर आता ही सत्ता जी आहे, तुम्ही जग नाकारू शकत नाही, तुम्ही भास पण नाकारू शकत नाही, आणि मूळ परमात्मा पण नाकारू शकत नाही. तुम्ही तिन्ही नाकारू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला अद्वैत सिद्धांत सांगतो की नाकारणार का तुम्ही? आपण म्हणू कसं नाकारणार? पोट आहे, भूक लागते, पुरणाची पोळी चांगली लागते, भाकरी खावीशी वाटत नाही. वास्तव आहे म्हणाले आमचं, हे आम्ही अनुभवच घेतो. म्हणाले हे तर आम्ही नाकारत नाही. ते म्हणाले बरोबर आहे. म्हणून हे जग समजून घेताना आणि ह्या जगाचा ब्रह्माशी असलेला संबंध समजून घेताना आम्हाला काय समजून घ्यायला पाहिजे? ते म्हणाले ह्या सत्ता 3 प्रकारच्या आहेत, हे आम्ही समजून घ्यायला पाहिजे. कोणत्या 3 प्रकारच्या सत्ता आहेत? प्रसिद्ध आहेत आचार्यांनी दिलेले आपल्याला. पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता, अशा 3 आहेत. पारमार्थिक सत्ता हे त्याचं मूळ निखळ रूप आहे. मूळ रूपामध्ये ती सत्ता की मुळात आम्ही कोण आहोत, मुळात यातली प्रत्येक वस्तू कोण आहे, ती तिच्या मूळ कारणामध्ये जाऊन नष्ट होते, ती तिच्या मूळ कारणामध्ये जाऊन मिळते. तिची मूळ कारणं काय? हे जग निर्माण होण्याची मूळ कारणं पंचमहाभूत. या पंचमहाभूतांच्या मध्ये जाऊन ह्या जगातली एक एक गोष्ट विलीन होणार. आता आपण केरळचे एवढे पाहतो आहेत आलेले महापूर, होणारा सगळा विध्वंस, सगळी पडझड कुठे जाऊन विलीन होते? जड आहे, जडात विलीन होते, मातीत विलीन होते, पाण्यात विलीन होते, संपलं. हे जग असंच आहे की त्याच्या मूळ कारणामध्ये विलीन होतं. त्यामुळे पारमार्थिक सत्ता हे त्या वस्तूचं मूळ कारण आहे. दुसरी व्यावहारिक सत्ता, ती वस्तू व्यवहाराच्या पातळीवर कशी वापरायची, तिचा कसा उपयोग करून घ्यायचा, ही तिची व्यावहारिक सत्ता आहे. आणि तिसरी तिची प्रातिभासिक सत्ता आहे, जी आम्ही निर्माण केली आहे, आमच्या बुद्धीने निर्माण केली आहे, आमच्या अविद्येने निर्माण केली आहे, आमच्या अयोग्य विचारांनी निर्माण केली आहे. कसं आहे, एक व्यवहारातलं अगदी हलकं फुलकं उदाहरण घेतलं, किंवा लोखंड आहे. लोखंड ही त्या धातूची पारमार्थिक सत्ता आहे. कारण लोखंडाचं आणखीन काही होत नाही, किंवा आणखीन कशापासून लोखंड तयार झालेलं नाही. लोखंड हे मूलभूत असणारं एक मूलद्रव्य आहे,
आणि त्यामुळे हे लोखंड आहे. आता ह्या लोखंडापासून काय निर्माण केलं? व्यावहारिक सत्ता आहे. आम्हाला खिळा पाहिजे, आम्हाला विळा पाहिजे, आम्हाला त्याच्यापासून फावडं पाहिजे, कुदळ पाहिजे, बारीक बारीक चुका पाहिजेत, मोठमोठे पिलर्स पाहिजेत. काय आम्हाला जे पाहिजे ते व्यवहाराच्या पातळीवरती त्या लोखंडापासून जे निर्माण करायला पाहिजे आहे ते आम्ही निर्माण करतो. निर्माण करण्यापूर्वी काय होतं? लोखंड. निर्माण केलं, वापरलं, आता त्याचा काही उपयोग नाही आहे आणि ते सगळं आम्हाला डिसमेंटल करून टाकायचं आहे, ते सगळं मोडून टाकायचं आहे. तर आम्ही काय करतो? ते सगळं बाजूला घेतो, तो सगळा स्क्रॅप उचलतो आणि तो सगळा कचरा, तो सगळा गोळा झालेला लोखंडाचा चुरा असेल, तुकडे असतील, ते सगळे पुन्हा भट्टीत पडतात, पुन्हा लोखंड तयार होतं. म्हणजे व्यावहारिक सत्ता कुठपर्यंत असते? लोखंडापासून लोखंडापर्यंत. लोखंड आहे, त्या लोखंडाच्या वस्तू तयार केल्या, त्या वस्तूंचं काम संपलं किंवा त्या खराब झाल्या की पुन्हा त्याच्या मूळ रूपामध्ये जाऊ शकतात. नाही, तेच लोखंड. मी आपल्याला मर्यादित सिद्धांत घ्यायचा म्हणून त्याच्या आणखीन पुढे जायला नको. आता ते लोखंड जमिनीवर पडलं तर ते पृथ्वीमध्ये गंजून गंजून पुन्हा माती होतं. आपल्याला तिथे जायची गरज नाही, आपल्याला एवढाच दृष्टांत पुरे आहे. आता कार्बन आहे, कार्बन हिरा आहे, कार्बन कोळसा आहे. बरं, दोघांचे मूलद्रव्याच्या बॅलन्सीस तेवढ्याच आहेत, काही फरक पडलेला नाही आहे कोळशामध्ये आणि या हिऱ्यामध्ये. व्यावहारिक सत्तेमध्ये, कारखान्यामध्ये एखाद्या ठिकाणी शार्प कटिंग करायचं असेल तर अत्यंत तीक्ष्ण धारेने कापायला हिरा वापरतात आणि आमच्या घरामध्ये भात शिजवायला आम्ही कोळसा वापरतो. आता मी हिऱ्याचा व्यापारी आहे, मला काय करायचं आहे? घरात साधा भात करून मी हिऱ्याचाच भात करीन आणि नाही तर मी शेगडीमध्ये हिरेच पेटायला घालीन. मला एवढे हिरे आहेत माझ्याजवळ, होणार नाही. त्या हिऱ्यांनी काही त्याचा भात शिजणार नाही तिथे. आणि एखादी केमिस्ट्रीची मोठी PhD मुलगी आहे, तिला जर आईने सांगितलं, अगं तुझा कार्बन म्हणजे कोळसा आहे, तुला हिऱ्याच्या कुड्या कशाला पाहिजेत, तुला करून देते कोळशाच्या कुड्या, घालणार आहे का ती? नाही घालणार. त्याचं कारण असं आहे की ही जी व्यावहारिक सत्ता आहे, या व्यावहारिक सत्तेमध्ये त्या वस्तूचा तो उपयोग आहे. आता प्रातिभासिक सत्ता कशी आहे? लोखंडाचं काम बिचारा लोहार करत असतो, आयरणीवर घण घालतो, पुष्कळ प्रकाराने फॅब्रिकेटर त्याची कामं करतो, पण त्याला मान किती? आणि एखादा कारखानदार आहे लोखंडाचा, टाटांसारखा मोठा माणूस, त्याचा मान किती? वास्तविक पाहता दोघंही एकच व्यवसाय करतात, एक छोटा करतो, एक मोठा करतो. ही प्रातिभासिक सत्ता निर्माण कोणी केली? आम्ही. वस्तू तीच आहे, वस्तुस्थिती पण तीच आहे, पण त्याच्याकडे बघताना हिऱ्याचा व्यापारी आहे, त्याला घरी या, बसा, बोला, त्यांचा आदर स्वागत. आणि आपण कोणाकडनं कोळसे आणलेले असले, त्याचे पैसे न देता आले, कारण तिथं सगळं चालतं ना. हिऱ्याच्या दुकानात असं कुठे चालणार आहे? याला हो नाही आत्ता पैसे नाही, बरं तुम्ही या नंतर घरी येऊन घेऊन जा. तो बिचारा दाराशी आला तर त्याला कोणी आज सुद्धा बोलवत नाही, नाही आज कोणी नाही घरात, उद्या या पैसे घ्यायला. ही प्रातिभासिक सत्ता आहे की एकाला प्रतिष्ठा आहे आणि तेच काम करणारे दुसऱ्याला प्रतिष्ठा देत नाही. हे काय? हे मिथ्यात्वच आहे. हे जे जसं आहे तसं आम्हाला दिसत नाही. आम्ही कसे बघतो जगाकडे? असेच बघतो. आमचं जगाकडचं पाहणं, हा माझा मुलगा आहे, प्रातिभासिक सत्ता आहे. हा मला आवडत नाही, प्रातिभासिक सत्ता आहे. त्यांनी माझा अपमान केला, प्रातिभासिक सत्ता आहे. तो माझ्याशी गोड बोलतो, प्रातिभासिक सत्ता आहे. गोड बोलतो त्याला 25 वेळा जेवायला बोलवणार. ज्यांनी आपले खरे दोष सांगितले त्याच्याकडे पुन्हा वळून सुद्धा बघणार नाही, त्याला ओळख पण नाही देणार. हा जो सगळा व्यवहार आहे, हा सगळा प्रातिभासिक सत्तेतला व्यवहार आहे. म्हणजे या जगामध्ये जे मिथ्यात्व आहे ते असं आहे, जे जसं आहे तसं आम्हाला दिसत नाही. मग ते कधी भावनेच्या बंधाने दिसत नाही, तर कधी बुद्धीच्या बंधाने दिसत नाही, तर कधी लौकिक बंधाने दिसत नाही. की माझा नातेवाईक आहे, माझ्या जवळचे आहेत, माझे डॉक्टर आहेत, माझं हॉस्पिटल आहे, हे काय हे हॉटेल आहे,
त्याची कोण काळजी घेतो? निघताना तिथे सगळे कागद बोळे कुठेतरी टाकून माणूस बाहेर निघून जातो. आपल्या घरात कोणी बोळा इकडचा, अहो मोदींनी सांगितलंय स्वच्छता अभियान, सगळं केराच्या टोपलीत टाका. अरे मग हाच नियम बाहेर का नाही? प्रातिभासिक सत्ता आहे. हे सगळं जे आहे हे प्रातिभासिक सत्ता. शंकराचार्य म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये ह्या 3 सत्ता येतात. व्यावहारिक सत्ता, व्यवहाराच्या पातळी. हे जग जे चालतं हे सगळं व्यावहारिक सत्तेत चालतं. आणि व्यावहारिक सत्तेमध्ये शंकराचार्यांनी सुद्धा ह्या जगाची व्यावहारिक सत्ता मानून त्यांनी ह्या जगाला सत्यत्व दिलं आहे. सत्यत्व अशा अर्थाने की त्या व्यावहारिक सत्तेच्या पातळीवर केलेला व्यवहार हा तसाच करावा लागतो. आत्ता आपण म्हटलं तसं की हिऱ्याचा व्यापारी काही कोळशानी भात शिजवायचं सोडून तो काही हिऱ्यानी भात शिजवणार नाही किंवा हिऱ्याचा तांदूळाचा भात खाणार नाही. व्यावहारिक सत्तेमध्ये जी गोष्ट जशी आहे ती तशीच असते. आणि शंकराचार्य तत्त्वज्ञानात म्हणतात की ही व्यावहारिक सत्ता आणि व्यावहारिक जगात जगताना आम्ही पण त्याच सत्तेत तितकंच जगावं, तितकंच स्वीकारावं. आणि त्यांच्या सिद्धांताप्रमाणे ही प्रातिभासिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता या दोन्ही नष्ट होणारे आहेत. प्रातिभासिक सत्ता कशी आहे? स्वप्नातली सत्ता प्रातिभासिक आहे. आम्हाला स्वप्न पडत असतं, डोळे मिटलेले असतात, सगळं त्यावेळी खरं वाटतं आणि डोळे उघडल्याबरोबर त्यातलं काहीच राहत नाही. म्हणजे स्वप्नामध्ये आम्ही प्रातिभासिक सत्तेत असतो. तसेच व्यवहारामध्ये आपल्याला सत्य माहीत नाही आहे. एखाद्या माणसाला वाटेल तसे आपण अद्वा तद्वा बोललो आणि नंतर कळलं अरे या माणसाने काहीच केलं नाही. मग आपण म्हणतो अहो माझं चुकलं बरं का, हे असं काही नाही, बरोबर नाही झालं, हे माझ्या लक्षात आलं नाही, सोडून द्या. म्हणजे प्रातिभासिक सत्ता जी आहे ती सत्ता कल्पित सत्ता आहे, ती स्वप्नवत आहे, ती त्यावेळी भासमान होणारी आहे, ती टिकणारी नाही, ती शाश्वत नाही आहे. आणि म्हणून ही जी पारमार्थिक सत्ता जी आहे ती ॲब्सोल्यूट अगदी निखळ आहे. आणि ही जी व्यावहारिक सत्ता आहे ती रिलेटिव्ह आहे. मला आवश्यक आहे म्हणून तिच्या ठिकाणी एक संबंध प्रस्थापित होतो, ती तारतम्याने घ्यावी लागते किंवा ती कशाच्या तरी प्रयोजनाने स्वीकारावी लागते. तारतम्य आहे ना, की आता आपल्याला एवढे तांदूळ ह्या महिन्यामध्ये विकत घ्यायचेत का, आपल्याला आवश्यक आहे का, वर्षाचा एवढा मोठा तांदूळ आपल्या घरी घेऊन ठेवला पाहिजे का, नको आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये त्याची जर गरजच नाही तर एवढी मोठी गोष्ट घ्यायची कशा करता. हे जेवढं आवश्यक आहे त्या व्यावहारिक सत्तेत यांच्या घरी एक पोतं तांदूळाचं आलं म्हणजे आपल्या घरी आलं पाहिजे असं नाही. आपल्या घरी 10 किलो पण खपत नाहीत, तर कशा करता आणायचं. हे संबंधांनी निर्माण होणार आहे, रिलेटिव्ह आहे, हे कशाच्या तरी संदर्भाशी जोडलेलं आहे. आणि ही व्यावहारिक सत्ता संदर्भ निर्माण होतो, संदर्भ चालतो, संदर्भ संपतो, तेवढीच आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये आपण म्हटलं हो काय हो किती दिवसाची व्याख्यान आहेत असं विचार, एवढे एवढे दिवस आहेत. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी कशाला कोण विचारतो तुमचं व्याख्यान आहे का, तुम्ही आलात का, मी तिथे आलो तुम्ही तिथे नव्हता. म्हणून असं होणारच नाही हो. आपले दिवस ठरलेले आहेत, तेवढे दिवस आपण आलो, भेटलो, संपलं. एक उभं राहिलं, एक योजना, ती योजना पूर्ण झाली, ती योजना संपली. ही व्यावहारिक सत्ता आहे. प्रातिभासिक सत्ता ती अशी, काय यांना बोलावलं, काय बोलल्या, काही कळत होतं का, नाही तो विषय कसला बोलत होत्या. म्हणजे ही वक्त्याच्या दृष्टीने प्रातिभासिक आहे. तो म्हणतो मी एवढा जीव तोडून बोलत होतो, मी एवढा विषय समजावून सांगत होतो, मला त्यातलं काय उलगडलं ते मी उलगडायचा प्रयत्न करत होतो, पण ह्यांना ते उलगडलं नाही, म्हणजे मला उलगडून सांगता आलं नाही, ही त्याची प्रातिभासिक सत्ता. आणि ऐकणाऱ्याला त्याचं पटलं नाही, ही त्याची प्रातिभासिक सत्ता. त्याचं कारण असं आहे की त्याचं म्हणणं आम्हाला काही कळलं नाही. वक्ता म्हणेल तुम्ही प्रिपरेशन करून यायचं होतं. श्रोता म्हणेल अहो तुमचं आम्हाला कळलं नाही, तुम्हाला सांगण्याची पद्धत तुम्ही आणखीन बदलायला पाहिजे होती, लोकांना विचारायला पाहिजे होतं तुम्ही काय सांगताय हे कळतंय की. सगळं जग प्रातिभासिक सत्तेत चालतं. त्यामुळे प्रत्येकाची आपापल्या बाजूनी
ही जी प्रातिभासिक सत्ता आहे, शंकराचार्य म्हणतात ही सत्ता सोडा. ही जी सत्ता आहे ही सत्ता आपल्याला सोडायची आहे. व्यावहारिक सत्ता आपल्याला सोडायची आहे आणि पारमार्थिक सत्तेत आपल्याला राहायचं आहे. ही भूमिका काय झाली? ही एक भूमिका झाली. की कोणती भूमिका? की ह्या सत्तात्रयाचा विचार करून आपण व्यवहार केला पाहिजे. हा अद्वैताच्या सिद्धांतामध्ये, म्हणजे आता इथे त्यांना जे आपल्याला समजवायचं आहे त्याच्यामधला हा एक भाग झाला. की ज्या भागामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की ही पारमार्थिक सत्ता नित्य असते, व्यावहारिक सत्ता बाधित असते आणि प्रातिभासिक सत्ता ही आभासात्मक असते. आभास आहे, तिला काही अर्थ नाही आहे आणि म्हणून जगाला मिथ्या म्हटलं. ते मिथ्या म्हणताना एक स्वप्नवत म्हटलं. कसं म्हटलं? जसं ही सबंध सृष्टी त्यांनी पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता ह्याच्यात जशी विभागली तसं आम्हाला पण विभागलं. हे माणसाच्या ज्या अवस्था आहेत याच्यावर पण 3 सत्ता आहेत. त्यांनी सांगितलं, एक जागृती, दुसरं स्वप्न आणि तिसरी सुषुप्ती. म्हणाले सुषुप्ती पारमार्थिक सत्तेसारखी समजा, त्यानंतर जागृती ही व्यावहारिक सत्तेसारखी समजा आणि स्वप्न ही प्रातिभासिक सत्ता आहे. म्हणून शंकराचार्य म्हणतात जगच स्वप्नवत आहे. कारण सगळं आम्हाला भासमानच होतं आमच्या बुद्धीप्रमाणे. म्हणून ते म्हणतात माणूस व्यावहारिक सत्तेत जगत नाही, तो जगामध्ये प्रातिभासिक सत्तेत जगतो. आपण म्हणतो काय करणार हो, सगळं आयुष्य या लोकांकरता घालवलं, इतकं या संस्थेकरता काम केलं, इतका या पक्षामध्ये राबलो, पण म्हणाले काही त्याचं फळ मिळालं नाही, फुकट गेलं, नको होतं मी करायला. त्याच्या दृष्टीने प्रातिभासिक सत्ता. जगाकडे पाहण्याचा, कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टी, जे आपण करतो किंवा जो आपला व्यवहार आहे तो पारमार्थिक सत्तेवरच उभा राहिला पाहिजे. योग्य आहे का अयोग्य आहे, त्रासदायक आहे का कष्टप्रद आहे, विषय तो नाही. विषय त्यांनी सांगितलं पारमार्थिक सत्ता ही मान्य करायची आहे, पारमार्थिक सत्ता ही स्मरणात ठेवायची आहे, व्यावहारिक सत्तेमध्ये जगायचं आहे आणि प्रातिभासिक सत्ता सोडून द्यायची. जगात व्यवहार करताना प्रातिभासिक सत्ताच नको. आता इथे जेव्हा तत्त्वज्ञान ते मांडतील तेव्हा प्रातिभासिक सत्तेचा विषय मांडतात, पण त्यांच्या दृष्टीने प्रातिभासिक सत्ता मुळातच सोडून देण्याच्याच लायकीची. त्यामुळे आम्ही सारखं निरूपण प्रातिभासिक सत्ता नको आणि पारमार्थिक सत्ता पाहिजे याच दिशेने करत राहणार. तर ही जी भूमिका आहे, ही जी मांडणी, त्याची पद्धती आहे, ती पद्धती एक आपल्याला इथे लक्षात ठेवून आपल्याला ते सगळं बघायला लागेल. आणि दुसरं त्याच्यामध्ये अद्वैत तत्त्वज्ञानाबरोबरच त्यांनी आपल्याला अजातवाद, अगा जे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही, म्हणजे सगळं तत्त्वज्ञान कशाच्या पायावर उभं केलं आहे त्यांनी अद्वैताच्या माध्यमामधून समजून सांगितलं आहे. कारण समजून सांगायला काहीतरी एक भूमिका घ्यावीच लागते. भूमिका 2 प्रकारांनी घेता येते आपल्याला तत्त्वज्ञान समजून घ्यायला. एक जगाच्या उत्पत्तीपासून खाली उतरायचं, भूमिका समजून घ्यायची. एक म्हणजे कुठून निघायचं, त्या ब्रह्मापासून निघायचं, ते हा संबंध जगाच्या विस्तारापर्यंत यायचं, ह्या जगात घडणाऱ्या सगळ्या व्यावहारिक सत्तेपर्यंत विचार करायचा. आणि उलटं जाताना हे सगळे सुखदुःख आम्हाला जी त्रास देत आहेत, ज्याच्यामुळे आम्हाला इतकं या जगामध्ये जगणं, कुणाला असह्य होतं, कुणी आत्महत्या करतं, कुणी चंचल होतं, कुणी बेचैन होतं, हे सगळे प्रकार आहेत ते जिथून सुरू होतात तो त्याचा पाय आहे. आणि उलटं 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 जायचं थेट ब्रह्मापर्यंत. या दोन्ही पद्धतीने तत्त्वज्ञान समजून घेत आहेत. एक प्रसव आणि दुसरा प्रतिप्रसव. या 2 पातळीवरती तत्त्वज्ञान समजायला अद्वैताचा इथे त्यांनी घेतलेला आधार आहे, की जो शंकराचार्यांचं केवळ अद्वैत आहे, ज्याच्यामध्ये मायेचा विचार त्यांनी मांडला आहे. आणि त्यांच्या अद्वैताच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या जवळजवळ सगळ्या प्रक्रिया त्यांनी ह्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत.
आणि ह्या प्रक्रिया घेत असताना आपल्याला 2 उदाहरणं पुन्हा पुन्हा का ठेवली आहेत की ते जे रजत आणि ती जी शिंपी आणि त्याचबरोबर हा दोरखंड आणि तो सर्प. त्याचं कारण असं आहे, ते म्हणतात की ह्या 2 ज्या प्रक्रिया आहेत, ह्या 2 प्रक्रियांच्यामध्ये परिणामवाद पण येतो. परिणामवाद म्हणजे कायम लक्षात ठेवायचं दुधाचं दही, की ते परिणामवादाचं सर्वात उत्तम उदाहरण. की परिणामवाद आणि विवर्त म्हणजे त्या शुक्तीवरती रजत, त्या शिंपीवरती रजत म्हणजे चांदी, चांदीचा आभास. ते म्हणाले ही उदाहरणं अशाकरता पक्की आहेत, किंवा सुवर्णाचा दागिना अशाकरता पक्की आहेत की त्या मूळ गोष्टीपाशी आपण येतो. म्हणजे आपल्याला तत्वज्ञान समजून घेताना मूळ काय आहे? मूळ ती शुक्ती आहे. मूळ काय आहे? मूळ शिंपला आहे. मूळ काय आहे? दोरी आहे. म्हणजे सारखी ती पारमार्थिक सत्ता आपल्याला कळते की या दोरीवर सगळा पुढचा विषय आहे, या शिंपल्यावरती पुढचा विषय आहे. आणि ह्याच्यामध्ये परिणाम पण थोडा मिळतो आणि विवर्त पण आहे. म्हणजे परिणाम आणि विवर्त ह्या दोघांनाही एक करून, परिणाम म्हणजे दुधाचं दही आणि विवर्त म्हणजे रज्जूवर सर्प, या दोन्ही भूमिका अद्वैताच्या एक करून ही सगळी चांगदेव 65ची भूमिका माऊलींनी मांडलेली आहे. आणि त्याकरता ही 2 उदाहरणं जास्त, आपण म्हणू की घट आहे, आपण म्हणू शुक्ती आहे, ही उदाहरणं त्यांनी अधिक जे विशेषत्वानी घेतलेली आहेत. आता आपण जो अजातवाद म्हणत होतो, तो अजातवाद असा आहे की जे घडलंच नाही. म्हणजे आत्तापर्यंत अद्वैताच्या भूमिकेतून ते आपल्याला कसं तत्वज्ञान समजून घ्यायला सांगणार? ते म्हणणार आहो त्या परब्रह्मावरती हे जग म्हणजे विवर्त आहे. विवर्त म्हणजे दोरीवरती सर्पाचा भास, रज्जूवरती सर्पाचा भास, म्हणजे ब्रह्मच आहे मुळामध्ये, दुसरं काहीच नाही आहे. त्याच्यावरती हा जो आभास आहे, हे जग म्हणजे त्या ब्रह्मावरचा आभास आहे. मग आता आभास आहे तर आम्ही त्याला व्यवहार करायचा म्हणून आम्ही त्याला व्यावहारिक सत्तेमध्ये मान्य करतो, प्रातिभासिक सत्ता टाळायला सांगतो. आणि ज्याला जगामध्ये खरंच काही समजून घ्यायचं आहे किंवा फार व्यवस्थितपणाने विवेकाने चालायचं आहे, त्यांनी पारमार्थिक सत्तेचं भान ठेवावं, स्मरण ठेवावं असं म्हणतो. आता एवढं तत्वज्ञान सांगेपर्यंत बोलतात, त्याच्या पुढे ते काय म्हणतात? अहो हा ब्रह्मावरचा कुठला विवर्त? हे जग जन्मालाच आलं नाही आहे, हे जगच झालेलं नाही, फक्त आमचं ब्रह्मच आहे, दुसरं काही नाहीच आहे. तुम्हाला हे जग दिसतं, तुम्हाला हे जग भासतं म्हणून तुम्ही म्हणता हे जग आहे, नाही तर हे जग नाहीच आहे. हा अजातवाद आहे. अजात, जात म्हणजे जन्माला येणे, अजात म्हणजे जे जन्मालाच आलं नाही. आमच्या दृष्टीने हे जग जन्मालाच आलं नाही असं म्हणणारा तो अजातवाद आहे. तर ते म्हणतात शिष्याला, आपण आता एक एक ओवी पाहू तेव्हा आपल्या लक्षात येईल. ते शिष्याला म्हणतात की बाळा चांगदेवा, तुझ्या लक्षात घे की या जगामध्ये आहे काय, हलतं काय, बनतं काय? काही नाही. तू तुझ्या ठिकाणी आहे, मी माझ्या ठिकाणी. अद्वैताच्या इतर प्रक्रिया, जो प्रतिबिंबवाद आहे, आपण तिथे तिथे आलो की आपण त्या बघू. पण आत्ता पहिल्यांदा आपल्याला ह्या प्रक्रियेच्या शिवाय पर्याय नाही आहे, म्हणून आपण ही प्रक्रिया आधी बघितली, किंवा याच्यामधला हा भाव जो आहे तो भाव आपण आधी पाहिला. आता यातली जी एक ओवी आहे ती घेऊन आपण आपला विषय थांबवू. आहे वाटतं वेळ अजून? हां, मला वाटलं संपला. इथे स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रकटला करी. आत्तापर्यंत आपण जे बोललो इकडे तिकडे उलटं सुलटं उड्या मारत, ते सगळं ह्या ओवीमध्ये आहे. म्हणजे स्वस्ती श्री वटेषु, कोणताही ग्रंथ लिहायला घेतला की आधी मंगलाचरण करायचंच असतं. मंगलाचरणाशिवाय लिहायला सुरुवात होत नाही. मग श्री गणेशायन म्हणा, महा म्हणा, श्री सरस्वत्यै नमः म्हणा, कोणी श्री पांडुरंगाय नमः म्हणा, काही म्हणा, पण त्याचं स्मरण केल्याशिवाय पुढे जात नाही. आता इथे स्वस्ती, स्वस्ती म्हणजे मंगल आहे. जे मंगल आहे तेच श्री आहे.
म्हणजे पुनरुक्तीने त्यांनी सांगितलं स्वस्ती श्री. त्या स्वस्तीमध्ये पावित्र्य आहे, मांगल्य आहे. त्या श्रीमध्ये तर सगळंच आहे, सौंदर्यासहित हे सगळं आहे. वटेषु, त्यांनी वटेषु का लिहिलं? त्याचं कारण असं की ते बिचारे आयुष्यभर शंकराची उपासना करताना तो जो वटेश्वर तयार झाला, ते जे पार्थिव शिवलिंग आहे ते स्थिर झालं आणि त्यामुळे आता काही ते रोज बनवायचं पूजा करायची हा भाग राहिला नाही. आता त्याचीच दैवत म्हणून त्याचीच सगुण भक्ती सुरू झाली त्यांची. म्हणून त्यांनी लिहिताना सुद्धा श्री वटेषु असं म्हटलंय की जो वटेषु म्हणजे जो महादेव आहे, जो भगवान शंकर आहे, जो शिव आहे, तो मला प्रसन्न हो. जो आता त्याचंच वर्णन चाललंय, आता शिवाचंच वर्णन पुढे करतात. जो लपोनी जगदाभासू. आता आपण एका मुद्द्यावर आलो नाही, पण आज तो होणार नाही पुरा म्हणून आपण उद्याला घेऊ. तर जो लपला, फक्त मगाशी आपण त्याचा थोडासा उल्लेख केला. तो लपला म्हणजे काय झालं? तत्वज्ञान सांगताना म्हणतात तो झोपला. आता तो झोपला, तो कसा झोपला? त्यांनी सांगितलं प्रकृती आहे आणि पुरुष आहे. आत्ता आपण इथूनच फक्त 2 मिनिटात तो विषय बघू की पुरुष आहे आणि प्रकृती आहे. प्रकृती हे जग निर्माण करणार आहे आणि पुरुष फक्त अधिष्ठान आहे. फक्त त्याच्या अधिष्ठानावर प्रकृती करते. म्हणजे फक्त त्यांनी राष्ट्रपतींनी एक शिक्का मारला की झालं, बाकी काय करायचं आहे पक्षाला ते पक्ष करे. तसं तो पुरुष जो आहे तो पुरुष फक्त हां ठीक आहे, प्रकृतीने काय जगाचा विस्तार करायचा आहे तो करावा असं म्हणून तो पूर्ण निष्क्रिय होतो आणि तो बाजूला जातो. आता प्रकृती बहराला येते, त्याचं कारण असं की तो कुठेच लुडबुड करत नाही आहे, तो झोपून गेला आहे. आणि त्यामुळे अखंड निर्मिती प्रकृतीची चालू आहे प्रत्येक क्षणाला. आता ही प्रकृती निर्माण करते 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 आम्ही जग पाहतोय, त्याचं वैविध्य पाहतोय. ह्या नामरूपात्मक जगामध्ये आम्ही मोहून जातोय. पण एखादा त्याच्यामधली जी प्रकृती आहे ती प्रकृती त्याला पुरुषाकडे वळवते, त्या चैतन्याकडे वळवते. आणि जेव्हा ती त्याला वळवते किंवा प्रकृती वळवत नाही, त्याला आपण म्हणू त्याचं पूर्वप्रारब्ध वळवतं, त्याला परमेश्वर वळवतो, त्याला गुरुकृपा वळवते, अनेक कारणं व्यवहाराच्या पातळीवर. पण त्याच्या मनामध्ये असं येतं की नाही, ह्या सगळ्या अशाश्वत प्रकृतीमध्ये रमण्यात काही अर्थ नाही. आणि मग तो काही विचार करायला लागतो आणि त्याचा विचार जसा जसा प्रकृतीपासून लांब जातो, म्हणजे आम्ही आमच्या जीवनामध्ये या जगापासून घेण्याच्या वस्तूंची गरज जशी जशी कमी करतो, किंवा अगदी फारच मोठ्या शब्दात बोलायचं तर मनुष्याच्या ठिकाणी अप्रतिग्रह आणि प्रत्याहार 2 गोष्टी उत्पन्न होतात. अपरिग्रह कशाचाही संचय करावासा वाटत, जितका कमीत कमी करावा तितकं बरं या भूमिकेवर येतो. आणि दुसरा प्रत्याहार, इंद्रियांचे सगळे विषय आहेत त्या विषयांपासून त्यांना हळूहळू हळू दूर करत त्यांना आपल्या हृदयामध्ये मुरडून देऊन ठेवून द्यायचं. त्यांचा बहिर्मुख मार्ग बदलून त्यांचा मार्ग अंतर्मुख करून त्यांना आत आणायचं. हे जसं जसं व्हायला लागतं तसं तसं तो पुरुष 2-5 डिग्री 10 डिग्री 15 डिग्री जागा व्हायला लागतो. तो म्हणतो थोड्या अंशात आता तो जागा, तो ज्या अंशात जागा होतो त्या अंशात वैराग्य येतं, त्या अंशामध्ये सृष्टी आमच्या दृष्टीने कमी होते. आणि तो जितका वाढत जातो तितकं सृष्टीचं महत्त्व कमी होत जातं. तो जितका झोपून जातो, तो जितका निष्क्रिय होतो तितकं आमचं ह्या जगताचं महत्त्व वाढत राहतं. ही ओवी आपल्याला ते सांगते. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदाभासू. जो लपतो, जो जेव्हा समोर येतच नाही तेव्हा आम्हाला काय दिसतं? ह्या जगताचा आभास होत. हे जगच आम्हाला खरं आहे, देहात्मबुद्धीच खरी आहे असं आम्हाला वाटायला लागतं. दावी मग ग्रासू प्रकटला करी. आणि जेव्हा तो प्रकट होता तेव्हा तो प्रकट झाल्याबरोबर सगळ्याचा ग्रास करतो, म्हणजे प्रकृतीला संपवत आणतो. तो पूर्ण प्रकटला की त्याचा दावी मग ग्रासू, तो त्याचा पूर्णपणे नाश केला आहे. आणि प्रभाव कोणाचा आहे? तो पुरुषाचा आहे, हे तो दाखवतो. आता हे प्रकृती आणि पुरुष कसे आहेत, त्यांचे गुणधर्म काय आहेत, ते असं का करतात, हे असं का घडतं, हे आपल्याला ह्या पुढच्या 2-3 ओव्या त्याच्याच करतायत. त्याचा विचार आपण उद्या करूया. आजचा विषय